नमस्कार मित्रांनो, तारिणी 25 ऑगस्ट प्रोममध्ये तारिणी आणि सुमी बघतात तर निशीच्या लग्नाची बोलणी चालू असते. सुमीला आठवतं की माधव बोललेला असतो की आपल्या तारिणीसाठी युवराज खांडेकरचं स्थळ आलं आहे आणि ते लोक खूप श्रीमंत आहे. ते ऑलमोस्ट निशीचं लग्न जमलेलं असतं. तारिणी म्हणते, सुमी चल घरी. सुमी म्हणते, तारिणी एवढंच वाईट वाटतं की या सगळ्यांमध्ये तुझा बाप पण सामील आहे. अगं, हे स्थळ तुझ्यासाठी आणलं होतं आणि माधव अचानक कसा बदलला. आता सुमी आजी घरी सगळ्यांची वाटच बघत असते. सगळे अगदी आनंदाने घरात येत असतात आणि आज जाणार तेवढेच सुमी आजी ओरडते, थांबा, आधी मी काय सांगते ते नीट ऐका आणि नंतर ठरवूया तुम्ही आज जायचं की बाहेर. काय गे रेखा, मंदिरात गेली होती ना? काय तर म्हणे प्रदक्षिणा घालायच्या होत्या, लाज नाही वाटली खोटं बोलायला? अगं, देवाचं नाव घेऊन खोटं बोलताय, जरा तरी घाबरा. म्हणूनच मालती तुला देवाने योग्य शिक्षा दिली. आणि काय रे माधवा, तुला लाज नाही वाटली? एका मुलीला आलेलं स्थळ दुसऱ्या मुलीला दाखवतो. इकडे फतिमा टेक्नोला धक्का मारते आणि म्हणते, करून टाक ना काय, करून टाक ना काय. तू ज्याच्याशी चॅटवरती बाता मारतोस ना तिच्याशी कर ना मग लग्न. टेक्नो म्हणतो, अरे ब्रो. फतिमा म्हणते, ब्रो वगैरे बोलायचं नाही हां. केदार तिला आवरत असतो. कौशिकी युवराजच्या तोंडावरून हात फिरवते आणि म्हणते, तू माझ्यावर विश्वास ठेवला आणि लग्नाला होकार दिला त्याबद्दल थँक्यू, खरंच थँक्यू. रेखा सुमी आजीला म्हणते, तुम्ही भेदभाव करताय. आजी म्हणते, तारिणी आणि निशीमध्ये मी कधी भेदभाव केलेला नाही. भेदभाव तुम्ही करताय, मी नाही. भेदभाव करताय ना, त्याचंच दुःख ह्या म्हातारीला. तारिणी ह्या घरातली मोठी मुलगी आहे आणि या पिढीतील तारिणीचं लग्न हे पहिलं लग्न असणार आणि तसं झालं नाही तर मुलगा मुलगी कुणीच बघणार नाही मी. तर मी सगळ्यांना घराच्या बाहेर काढीला, लक्षात ठेवायचं. आता मात्र सगळेच हादरतात आणि निशीचा तर चांगलाच माज उतरतो.